संसदेकडे जाण्याच्या ऐवजी न्यायालयात जातात का कारण ते यांच्यापेक्षा निदान शहाणे तरी. पण त्याला जर न्यायालयाला कॉन्स्टिट्युशनली ते जर म्हणजे ऑर्डर ऑफ बेरिसी हक्कच नसेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला कसं देता येईल ते जर केलं तर त्याला काय फायदा होतो. म्हणजे तुम्ही म्हटलं ना की न्यायालयाची ऑर्डर देण्याचे अधिकारच नाही 262 नुसार आर्टिकल, तर त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करता येईल न्यायालयाला आणि ते केलं तर फायदा होतो. नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पाहिजे. त्या अमेंडमेंटचं साधन जे आहे ते पार्लमेंट. पण पार्लमेंट चुकूनही अशी कुठलीच गोष्ट अमेंड करणार नाही की ज्याच्यात अल्टिमेट अथॉरिटी पार्लमेंट. म्हणजे आर्टिकल 262 भारतीय संविधानाच्या अनेक अशा कलमांपैकी एक अत्यंत रेअर आर्टिकल आहे की ज्याच्यामध्ये कारवाईचे सर्वाधिकार जे आहेत ते संसदेला आहेत. सो अशा स्थितीमध्ये ज्याचे सर्वाधिकार संसदेला आहे, संसद अशा गोष्टीमध्ये अमेंडमेंटच करणार नाही, चुकून करणार नाही. सो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे आहे तिची स्टार्ट संसदेने करायची, बरोबर आहे. Since this involves the states, you will need 2/3 support from the state assemblies. But what has to be initiated याच्यामध्ये जे सुरू करायला पाहिजे ते कॉन्स्टिट्यूशनच्या अनुसार पार्लमेंटने सुरू करायला पाहिजे. आणि पार्लमेंट चुकूनही अशी कुठलीच गोष्ट अमेंड करणार नाही की ज्याचे सर्वाधिकार पार्लमेंटला आहे. तो पार्लमेंटचा प्रॉब्लेम हा आहे कि भाई ये ऐसा मामला है which relates to two states which technically म्हणजे दोघांना जरी तुम्ही एकत्र केले ना तरी 543 की पार्लियामेंट में these are just 70 members of parliament. You're not talking of anything more than that. So त्या केस मध्ये पार्लियामेंट is always sort of going to play these prolonging games. की जेवढा वेळ याला पुढे ढकलता येते तेवढा वेळ याला पुढे ढकलत राहणे. अल्टिमेटली ज्याला आपण म्हणतो ना की हा पार्लियामेंटचा अधिकार आहे त्याचं ऍक्च्युअलायझेशनची जी प्रोसेस आहे ना हॅज टू फंक्शन थ्रू व्हॉट इज कॉल्ड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया का युनिक प्रॉब्लेम है. गवर्नमेंट ऑफ इंडिया डजंट वांट टू स्टेप इनटू समथिंग व्हिच इट हैज नो पॉलिटिकल गेन्स आउट ऑफ. म्हणजे नाही ना होणार. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. मी हे सुप्रीम कोर्टामध्ये बसलेल्या लोकांना कळत नाही अशातला भाग नाहीये. पण व्हॉट दे आर डूइंग इज दे आर ट्राइंग टू फाइंड अ टेम्पररी सोल्युशन फॉर समथिंग व्हिच कैन रिअली ऑन द ग्राउंड गेट आउट ऑफ हँड. की आतापर्यंत कमीत कमी 3 ते 4 वेळेला इन द पास्ट when things could become really bad and nasty, the Karnataka government could put a lid on it by insisting on this that आम्ही काय करणार सुप्रीम कोर्टाने सांगितले. म्हणजे आता देखील त्यांनी तसंच केलं की ज्याला साधे इक्वेशन असतं की जे सत्तेत आहे त्यांचे विशिष्ट प्रकारचे हितसंबंध आहेत, जे सत्तेत नाहीये त्यांचे विशिष्ट प्रकारचे हितसंबंध. कर्नाटक हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग रिजनल सॉर्ट ऑफ फार्मिंग लॉबीज. सो कर्नाटकमध्ये आपल्या इथल्यासारखे कोऑपरेटिव्हज नाहीये, म्हणजे तसे मोठ्या प्रकारचे कोऑपरेटिव्हज नाहीये. पण कर्नाटक हॅज व्हेरी स्ट्रॉंग फार्म प्रोड्युसर्स लॉबीज. सो त्यांचं प्रेशर भयानक आहे. आणि ती अशी लोक आहेत की जे नुसतं पॉलिटिक्समध्ये भाग घेत नाही तर ते स्टेटचे इकॉनॉमिक्स आणि कल्चर या दोन्हीच्या बाबतीत देखील तितकेच आग्रही आहेत. आणि त्यांचं ऑन द ग्राउंड असलेलं एक्झिस्टन्स लय पॉवरफुल. ते निवडणुका लढवतात, दरवेळेला हारतात. पण हारल्याच्या नंतर ते परत जाऊन जमिनीवरती जाऊन लोकांना जमा कर, लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईल ॲजिटेट कर, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचे अवेअरनेस निर्माण कर, हे असले सगळे धंदे करतात. आणि त्या अर्थाने दे आर फॉर अ लॉट ऑफ कन्नड्स पीपल हु आर एकदम सेल्फलेस. त्यांना पॉलिटिकली काहीच मिळत नाही ना. सो दे आर द वन्स हु आर राईट एट द फॉरफ्रंट ऑफ दिस एंटायर ग्राउंड इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग एन ॲजिटेशन ऑन द ग्राउंड. जे विधानसभेत बसलेत ना अक्रॉस द पार्टीज, वो जेडीएस हो, कांग्रेस हो, बीजेपी हो, सबके इंटरेस्ट एक जैसे, सबके. आणि बाहेर रस्त्यावरती जे उतरलेले आहेत ना त्या सगळ्या प्रकारच्या शेतकरी संघटनांची लोक आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचे इंटरनल पॉलिटिक्स आहे ते लय इंटरेस्टिंग आहे. सो ते बाहेर रस्त्यावरती उतरलेले ते कुठनं लोक जमा करतात. म्हणजे त्यांनी जर ठरवलं ना ते लिटरली 10 लाख 20 लाख लोक कधी पण कुठल्या पण मोर्चाला उतरवू शकतात. आता त्या केसमध्ये आत आपण विधानसभेत सगळेजण बसलेले आपल्याला त्यांना टाळायचं. आपण त्यांना कसं टाळणार? आपण त्यांना टाळायचा सगळ्यात साधा मार्ग असतो, आपण सुप्रीम कोर्टाकडे जावे. आपण सुप्रीम कोर्टाकडे जायचं नाही, तामिळनाडू सरकार सुप्रीम कोर्टाकडे जाते, आपण वाट बघत बसावे. आणि सुप्रीम कोर्टाचं ठरलेले की हेडवॉटर्स तुमच्या खिशात असल्या कारणाने तुम्ही पाणी सोडा. आणि तसं केलं ना की ऑन द ग्राउंड यू डू अंडरस्टँड की देयर इज गोइंग टू बी ट्रबल.
But every time you have a very convenient alibi. You go out on the street and say just that. पण आम्ही काय करणार? सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्ट सर्वाधिकारी आहे. सुप्रीम कोर्ट ह्या देशातलं सर्वोच्च न्यायालय आहे. त्याचा मान आणि आदर राखणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला मान सोडायला लागणार आहे. मग ते बाहेरचे जे आहेत ना ते यांना भारी शेअर ओ आय डोंट नो मतलब I'm very sorry about that. The language which is actually used by everybody in this game, especially on the Kannada side, is a very colorful language. एकदम ते एकामेकाला सगळे भारी सेवा देऊ शकतात ना. म्हणजे the opposition to the treasury benches, the opposition and the treasury benches to the farmer representatives on the streets, and the farmers representatives to all of the politicians of Karnataka. हे असे तिघ चौघ जण मिळून जो काही डिस्कोर्स रंगवू शकतात आणि त्याला काही भारी भाषेत बोलू शकतात. I just can't give you the feel of it. You need to be a Kannada to realize की आपली लँग्वेज किती महान आहे की ज्याच्यात आपण वेळ आल्याच्या नंतर एकामेकाला काय पद्धतीने शिवाय देऊ शकतो. म्हणजे काय मस्त शिवाय देतात. व्हेरी कलरफुल थिंग. But interestingly enough, most of these farmers representatives and these people are also people who play a big role as far as the media is concerned. जसं महाराष्ट्रामध्ये चालतं ना की काय आहे तर झीचा संगीताचा काहीतरी कार्यक्रम, तो कार्यक्रम चालू होतो. त्याच्यामध्ये आमच्या पुण्यातल्या मराठीतली जी काही गाणी असतात, अलगूज वाजय नभात ती गायची. ती गायला लागल्याच्या नंतर मध्येच कुठेतरी सुरू करायचं शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या. आणि ह्याच्यात तिथं बसलेली जे बिंडो ऑडियन्स नाचा ग्रुप असतो ना त्याला काडीची लाट आणि काडीची अक्कल नाचा प्रकार नाहीये की आपण कार्यक्रमाला कुठल्या आलोय, तिथं चाललंय काय, आपलं काय चाललंय, तो काय बोलतोय, तू काय असं बसायचं आणि असं ऐकत बसायचं. अलगूज वाजे भात ते झालं की मग शेतकरी येतो आणि जसा शेतकरी येतो तसाच शेतकरी जातो. आणि आपण थोड्या वेळासाठी असं वाईट मानत असतं की शेतकरी आत्महत्या करतात आपल्या राज्यात. तुम्ही इथं कशाला बसले? शेतकरी आत्महत्या करून तुम्ही कशाला जमा झाले इथं बाळाटा? आणि मीडिया लव्स दॅट. हे सारा मीडिया वाला जो खेल है वो सेम केस कर्नाटक में है. पण त्याला फक्त प्रॉब्लेम काय आहे, दे आर स्मॉलर स्टेट एज कंपेअर्ड टू यू. दे आर मोर वेल कनेक्टेड स्टेट एज कंपेअर्ड टू यू. And they have almost half the population of the state of Maharashtra. 6.5 मुश्किल से 6.5 कोटी आमच्या अख्ख्या राज्याची लोकसंख्या आहे. तुमची 12 कोटी आहे. म्हणजे आमच्या केस मध्ये आहे ना वो कन्नड़ फिल्म्स वाला जो पूरा केस है ना, you should always take a look at this. The minute it starts, it's the first people to be out on the streets are the Karnataka and the Tamil Nadu cinema and TV artists. त्यांच्या ऑर्गनायझेशन्स आहेत. दे आर द फर्स्ट पीपल. म्हणजे लोकांना कळायच्या आधी, लोक झोपेतून उठायच्या आधी यांनी सगळे टीव्ही चॅनल्स ब्लॉक केलेले असतात. तो सगळ्यात पहिले ज्यांना जाग येते ना दे आर द सिनेमा अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन्स हु आर राईट ॲट द फॉरफ्रंट ऑफ दिस. आणि मग त्याच्यातली काही काही लोक आमदार होतात आणि काही काही मुख्यमंत्री पण होतात. दोन्हीकडं, तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्हीकडं. मग आम्ही आघाडीवरती आहे सगळ्याच्या प्रोटेस्ट. उसकी वजह से है ना वो इंटरनल पॉलिटिक्स बहुत भारी तरीके से होता है. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट खूप हँडी आहे टू कीप दिस एंटायर टेन्शन ॲज मच मॉडरेटेड ॲज इज पॉसिबल. की दर वेळेला वेळ आल्याच्या नंतर सगळ्यांनी एकत्र उभं राहायचं. सगळे तिन्ही चारही पार्टीजचे जे विधानसभेतले नेते सगळ्यांनी पुढे जायचं, सगळ्यांनी एकत्रितपणे मीडियाला ॲड्रेस करायचं. पण आदरणीय सुप्रीम कोर्टाचा आदर राखणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते करायचं असल्या कारणाने कर्नाटक आता पाणी सोडणार. मग आपण बाहेर जे आहेत ना त्यांना ह्याची काळजी घ्यायला लागते. आता जर का तुम्ही आग जाळपोळ सुरू केली ना तर मग यू विल बी कमिटिंग अन ऍक्ट विच वुड बी सीन ॲज गोइंग अगेन्स्ट द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. इतक्या कन्व्हिनियंटली हे जी गेम है ना ऑफ दैट डिविजन ऑफ पावर इनटू द 3 विंग्स ऑफ अथॉरिटी इतना कन्वीनियंटली किया जा सकता है कि the executive and legislature can save their skins by invoking the judiciary in a case in which technically the judiciary has no position. आणि इंडियन सुप्रीम कोर्ट तर मानच आहे ना, म्हणजे त्याच्या मानतेला काय
मर्यादा पालन जशी त्या भारतातली सगळीच न्यायालय मागा म्हणजे ती जर एखाद्या अमेरिकन कंपनीला ऑर्डर इश्यू करू शकतात की तुम्ही आमच्या कोर्टात उभे राहा कारण ते पोकेमॉन च्या गेम मध्ये तुम्ही ती अंडी सोडताय ना त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात. That's a court in Ahmedabad. They issued a notice to the American firm. The American firm's problem is how he game भारतात issued झालेली नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही का खेळताय? आमचं म्हणणे की नाही त्याच्यामध्ये जी अंडी दिसतात ना ऑन स्क्रीन त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखावतात. तुम्ही काहीतरी करा. आपल्या इतर लोकांकडे भरपूर वेळ आहे. कोर्टांकडे तर त्याच्याही पेक्षा जास्त वेळ आहे. हाँ बोल. Sir, if the parliament decides to put a solution on the issue of Kaveri, don't you think that it will create more complication like number of MPs will affect the solution? As we know, the Maharashtra have an issue with Karnataka, so the possibility is more that Maharashtra MPs will support the Tamil Nadu rather than Karnataka. Why the issue is not in an area of jurisdiction system? ये गेम किधर हुआ था? ये कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में हुआ था. तो कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में उनका प्रॉब्लम ये था कि ह्याच्या आधीचं जे कोर्ट होतं ना was what was called the federal court. The federal court under British rule evolved into the Supreme Court of India. आता फेडरल कोर्टाच्या केसमध्ये फेडरल कोर्टाने ज्या वेळेला अशा प्रकारच्या वादांमध्ये निर्णय दिलेले आहेत त्या वेळेला ते निर्णय अत्यंत पार्शल राहिलेले आहेत अबाउट स्पेसिफिक पीपल और स्पेसिफिक स्टेट्स एंड प्रोविन्सेस. ओके, सो व्हेन द कॉन्स्टिट्यूएंट असेंबली सैट डाउन टू टेक अ डिसीजन ऑन दिस, द कॉन्स्टिट्यूएंट असेंबली इन इट्स विजडम डिसाइडेड दैट अ इलेक्टेड पार्लियामेंट वुड बी द राइट अथॉरिटी टू रिजॉल्व दीज इश्यूज इंस्टेड ऑफ एन अनइलेक्टेड कोर्ट. सो एक इलेक्टेड हाउस जो है ना उसका जो मॉरल अथॉरिटी है उसका जो एक लेजिटिमाइजिंग पावर है वो ज्यादा अहम है और ज्यादा पावरफुल है एज कंपेयर्ड टू द रिट्स व्हिच वुड बी इशूड बाय अ अनइलेक्टेड कोर्ट. सो दैट्स द वे बाय व्हिच पार्लियामेंट इन इट्स इनफाइनाइट विजडम व्हेन इट कम्स टू दिस, सॉरी, द कॉन्स्टिट्यूएंट असेंबली इन इट्स इनफाइनाइट विजडम व्हेन इट कम्स टू दिस इशू looked at this issue as a way by which you can go about building strong bonds of nationalism. In their case, when they legislated Section 2, Article 262 in the Constitution, they were looking at rivers as building bonds. They never visualized this sort of a situation कि जिसमें आप जाके नदियों का इस्तेमाल इस तरह से करोगे कि we will start fighting against each other. What was that lovely statement? खून और पानी एक साथ नहीं बह सकते हैं. मतलब इंडस, कावेरी, खाली कावेरी. खून और पानी एक साथ नहीं बह सकते. खून और सांभर भी एक साथ नहीं बहते हैं. वो तो हमको भी मालूम. फक्त प्रॉब्लम is that you're looking at the Indus and there's something called the Kaveri which is equally important. So when the Constituent Assembly looked at this, the Constituent Assembly's idea was what we are developing is a strong sense of nationalism in the country. You have to remember all of this in the context of 1949 when you have these 565 princely states absorbed in, when you have Pondicherry and Goa yet on the peripheries. So Vaisavala situation में where barely 13% of the population is literate, how do you develop a sense of nation and nationalism? So it's the Constitution's project that we are in India in a situation wherein there is a bottoms up project and also top down project. So वो दोनों situations में work होता है. So उनका ये idea था कि ऐसे वाले disputes में अगर आप elected parliament को evolve करेंगे तो ultimately the house will work in the interest of the larger national good, and that's the reason why a elected house will carry more morality, a more strong sense of legitimacy as compared to an unelected court. उद्या जर कोर्टाने अशा कुठल्याही गोष्टींमध्ये निर्णय दिले तर आता जसं तुम्ही बघितला त्याच्या केसला when push comes to shove you have to defy that order, but when parliament makes a decision it will be impossible to defy it for a simple reason because that would be the voice of the people of India. हाँ मुद्दा एकदमच रास्त है. Nobody is denying that. कि when it comes to voting on such issues, how would the different members of the house pan out its vote? कि हे अगदीच बरोबर आहे कि you are definitely not going to have the Maharashtrian MPs voting in favor of Karnataka, given the fact that the Maharashtrian MPs have a problem with Karnataka.
Karnataka is not going to get votes in its favor, say for example from the other states of the union. So होता है अलग ही किस्म का situation develop होगा ना. So we don't know as to how would it actually work if they actually start voting on this. But unfortunately enough, Parliament has never bothered to do anything about this. Never. Because in that case, Parliament का action depends on the will of the government to activate Parliament. कि भाई देखिए ये issue है जिसको resolve करना जरूरी है, जिसके बारे में हमको बहस करना है. जितना in this case, the Prime Minister of India refused to meet the all-party delegation coming from Karnataka. So, the BJP government in Delhi has a vested interest in Tamil Nadu. The vested interest is about the July 2017 presidential elections. A problem ये है कि Tamil Nadu has 40 members in the house, in the Lok Sabha. There are 40 पैकी 37 belong to the AIADMK. Okay, B 290 है जिसमें she has a very strong presence at something like 170 का 180 का 190 के आसपास she has those many number of seats. आपका presidential election का जो electoral college है ना, वो बनेगा out of what is called as members of parliament as well as members of the legislative assembly. So the Delhi problem with the Modi PMO is Jayalalitha cannot be rubbed the wrong way because she is what is absolutely indispensable when it comes to getting the 2017 election voted in our favor. आता 2017 इलेक्शन का एक मेजर जो पेंडिंग फॅक्टर आहे वो उत्तर प्रदेश का असेंब्ली आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत ते काहीच करणार नाही. त्यांची आयडिया ठरलेली आहे. त्यांची आयडिया इज दे आर गोइंग टू ऑफर द डेप्युटी प्रेसिडेंट का पोझिशन टू अ मेंबर ऑफ हर पार्टी and in exchange for it get all the votes of the AIADMK in both the parliament as well as the legislative assembly in their favor in the electoral college, in the presidential electoral college. आता जर आपल्या एवढ्या लॉंग टर्म गेम्स चालू झालेल्या असतील तर आपण कसं बरं याच्यामध्ये भाग घेणार, काय करणार? आपले एवढे वेळी कॅल्क्युलेशन सुरू झालेले आहेत. आणि second big problem is in Karnataka they don't want to do anything which will benefit the Congress. Nothing. When Siddaramaiah said की आमचं all party delegation तुम्हाला भेटायला येते साहेब वेळ द्या, आपण सांगितलं माझ्याकडे वेळच नाही, वेळच नाही आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही याचा त्रासच करून घेऊ नका. तो असं जर तुमचं पॉलिटिक्स असेल की जे अशा प्रकारच्या कंटिन्जन्सीज वरती वर्कआउट होतं की बाबा आता 2016 मध्ये मी असताना 2017 मध्ये मला काय करायचंय, 1.5 वर्ष राहिले, दीड पण उरलेलं नाही, barely a question of months now. So ऐसा कंडीशन में तो कोई भी आपको ऑब्लाइज नहीं करेगा ना. तो इस केस में प्रॉब्लम ये है कि पार्लियामेंट नीड्स टू बी एक्टिवेटेड बट दैट नीड्स टू बी डन बाय द गवर्नमेंट ऑफ इंडिया. पर अगर गवर्नमेंट ऑफ इंडिया का ऐसा पॉलिटिकल कैलकुलेशंस अबाउट थिंग्स तो गवर्नमेंट ऑफ इंडिया कुछ भी करने से रहा. How do you work it out? But being the sort of states that they are not even the Hindi speaking states ना. म्हणजे हिंदी स्पीकिंग स्टेट्सच्या कुठल्या पण कॉर्नरमध्ये काही पण झालं तरी त्याच्यावरती राष्ट्रीय डिबेट होऊ शकते. पण ते कर्नाटक, तामिळनाडू म्हणजे त्या अर्थाने ते फॉरेन स्टेट्सच आहेत. त्यांचे तर काहीतरी झाल्यानंतर राष्ट्रीय डिबेट कशी घडवू नका. So when it was originally done, the idea was that the rivers will bind. But now in a situation, especially of 25 years of liberalization, the river becomes an important asset as far as the economic development of the state itself is concerned. So sharing goes out of the window. You have a completely different notion in terms of establishing authority over it. And establishing authority in this very strange way. Throughout the world, please don't forget this, river waters are always divided on the basis that the lower riparians have superior rights as compared to the upper riparians. म्हणजे डाउनस्ट्रीम रिव्हर वरती ज्या कम्युनिटीज राहतात जगतात त्यांना कायम ॲज कम्पेअर्ड टू द अपस्ट्रीम कम्युनिटीज जास्त सुपिरियर राईट्स असतात असं कायम मानलं जातं. पण दिस इज अ स्ट्रेंज केस. Karnataka now has a plan for building one more reservoir on the Kaveri, and Karnataka tries to convince Jayalalitha by saying this that
हे आपण का आणणार आहे? कारण ज्या वर्षी जास्त पाऊस असेल ना त्या वर्षी आपण ह्याच्यात पाणी साचवू, आणि ज्या वर्षी कमी पाऊस असेल ना त्या वर्षी आम्ही हे पाणी तुम्हाला सोडू. आणि तिचं म्हणणे असले एडे धंदे करायचेच नाही. आपल्याला हे चांगलं कळतं की तुम्हाला काय करायचं. हमको उल्लू नहीं बनाने का, हम बहुत अच्छी तरह से जानते हैं तुमको इस पानी से करने का क्या. This is coming exactly in the opposite direction. In the आताचे सारी डॅम्स आहेत ना, they are on the western side. This one is going on the eastern side. So she is like एकदम agitated about this, and they have clearly said that the Tamil Nadu government will never accept this. But the Tamil Nadu is a problem as well. Tamil Nadu, all of South India is seen as a villain in this entire thing. Tamil Nadu has river problems with Kerala. Tamil Nadu has river problems with Karnataka, and Tamil Nadu doesn't want to let more waters as far as the Pondicherrians are concerned. So therefore, Tamil Nadu suddenly becomes a fall guy in all of this. No one knows as to how do you work this game now. तो वो पूरा प्रॉब्लम जो है ना, वो जो पैटर्न ऑफ इकोनॉमिक डेवलपमेंट, you have farmer communities in Tamil Nadu who have straightway told you, तुम्हाला सगळं सोडवायचं का, साधा मुद्दा आहे. The Tamil Nadu government should stop supporting the price of rice. You stop giving a price to that commodity, automatically you will have a switch as far as cropping patterns are concerned. Automatically. पण तुम्ही जर त्याला assured price देत राहिले, the farmers are automatically into this business की the only thing that they are going to do is cultivate. तुम्ही या पिकांना शासकीय आधार देणं बंद करा. पण हे होऊ शकत नाही, कारण हे शेतकरी ऍट द एंड ऑफ द डे नुसते शेतकरी आणि इकॉनॉमिक एजंट्स ऑफ सोसायटी नाहीये, ते वोटर्स देखील आहेत. सो व्हेन द स्टेट सिग्नल्स प्राइस बाय पुटिंग इन दैट assured price, the state assures that these people are going to vote for you. रुपयाला इडली, 5 रुपयाला तैर साध्यम दही आणि भात, 10 रुपयाला सांबार राईस, 10 रुपयाला 1 लिटर आंबा नीर. 1 रुपयाला जर इडली जात असेल, यू कॅन इमॅजिन की त्याच्यामध्ये जात असलेल्या तांदळाची किंमत कोण चुकवतोय एक्झॅक्टली. अरे पण पास्ट मध्ये पण कधी कधी प्रेसिडेंट निवडून आलेला आहे ना, त्यामुळे पास्ट मध्ये पण प्रेसिडेंटची इलेक्शन काय वाटत टाइमला येते. सो नॉट नेसेसरली एव्हरी टाइम इट्स अ प्रेसिडेंशियल इलेक्शन, इट कुड बी सम इलेक्शन और द अदर. पण वो जो इलेक्टरल पॉलिटिक्स वाला पूरा गेम है ना, दैट सीज टू इट की यांना नेगोशिएट कुणी करायला लावायचंय, तर यांना नेगोशिएट युनियन गव्हर्नमेंटनी करायला लावायचंय. युनियन गव्हर्नमेंटनी समोर बसायचंय, दोघांना समोर ठेवायचं आणि त्यांना सांगायचं आता बसा बोला, आणि हा मुद्दा इथल्या इथं सोडवून दाखवा. द प्रॉब्लेम इज दर वेळेला युनियन गव्हर्नमेंट, कर्नाटकच्या बाबतीत प्रॉब्लेम सांगितला ना, 30 वर्षांपासूनचा हा प्रॉब्लेम आहे दॅट वी आर फेसिंग, that the party in center is not what gets elected when the state assembly elections come. So state का इलेक्शन में हम एक अलग ही पार्टी को चुनते हैं और पार्लियामेंट का इलेक्शन में एक अलग ही पार्टी चुना जाता है. तो जो यूनियन गवर्नमेंट बनता है ना, उसको कोई वेस्टेड इंटरेस्ट नहीं है in bringing the Karnataka government to talk to the Tamil Nadu government. पर दोन्ही इलेक्शंस मधला प्रॉब्लेम लक्षात घे. 2018 is going to be the year of Karnataka state assembly elections, and May 2019 is going to be the year of parliamentary elections in India. So the problem is, for those who are sitting in the center, there's always that expectation कि if you in some way or the other don't work with the Karnataka government and create that impression in the mind of the voter कि ये government किसी काम का नहीं है, तो you get a benefit as far as that legislative election is concerned. त्यामुळे गेली 30 वर्ष झालेली ही गेमिंग की ज्याच्यामध्ये युनियन मध्ये निवडून आलेली जी सरकार आहेत ना, त्यांना इंटरेस्टच नाहीये टू गेट द Karnataka government sit across with the Tamil Nadu government. So because of which this is just not going anywhere. आणि there was a time till very recently, for example गेली 10-1 वर्ष की ज्याला सिरियसली द रेनफॉल पॅटर्न वॉज अ व्हेरी नॉर्मल पॅटर्न. म्हणजे ज्याला मी म्हणतो ना की नॉर्मल रेनफॉल मध्ये 740 TMC पाणी नदीत राहतं, तर ते नॉर्मल रेनफॉल बदलायला लागला गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये, की ज्याच्यामुळे आमचा हा प्रॉब्लेम जो आहे ना, हा अशा पद्धतीने ऍक्सेंच्युएट होत गेलेला आहे. सो तो पूर्वी आम्हाला एवढा सिरियस इश्यू नव्हता. पूर्वी we did have maybe in 5 or 6 years 1 year when it could be an abnormal rainfall year. पूर्वी वर्ष we had normal rains. So it's a completely new situation की याच्यामध्ये it is getting evolved.
आणि दरवेळी गंमत काय होतीये की बाबा समावर दी अदर, मी जसं म्हटलं ना की एक स्टेज निघून गेल्याच्या नंतर, म्हणजे नॉर्मली कर्नाटक नोज दिस प्रॉब्लेम वेल की द तमिळ फार्मर हॅज दिस प्रॉब्लेम फॉर द सांबार राईस का क्रॉप. तर ते नॉर्मली तेवढं पाणी सोडत राहतात की याच्यामुळे तुमचं पीक एकदमच वाया जाणार नाही, आणि ते या गोष्टीची अपेक्षा करतात की परतीचा मान्सून तुम्हाला सगळं भिजवून जाणार. सो तो एक मधला जो पिरियड आहे ना, एक 10 दिवसाचा 15 दिवसाचा, इन्क्रीजिंगली तो आता महिन्याचा व्हायला लागला. देयर वॉज अ टाइम व्हेन दिस प्रॉब्लेम कुड बी इझिली रिझॉल्व्ड इन 5. तुम्ही किती दिवस पाणी सोडायचं आहे? 5 दिवस पाणी लागणार आहे. 5 दिवस 30 TMC 25 TMC ते सोडायला तयार असायचे. But the problem is की that rain is getting delayed. It's creating that 1 month वाला window. So ती या अर्थाने नवीनच प्रकारची स्थिती आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा जेव्हा असं झालेलं आहे ना, 90s मध्ये झालेलं आहे, 70s मध्ये झालेलं आहे, 80s मध्ये झालेलं आहे, कर्नाटक चीफ मिनिस्टर्स have very closely worked with their Tamil counterparts and have seen to it that the Tamil crop will not suffer. We will release enough water to see to it that there would be moisture in the soil. पण ते आता प्रॉब्लेम असा झाला, ही एक युनिक सिच्युएशन आहे ना, जर मुळातच माझा हेडवॉटर्स 36% कमी आहे, प्लस परतीचा मान्सून ऑलमोस्ट ज्या टायमाला यायला पाहिजे त्याच्यापेक्षा 4-5 आठवडे लांबणीवरती येतोय. मतलब we just don't know what has to be done is that Tamils have to shift the sowing pattern. की तुम्ही ज्या टाइमला सो करताय ना, you have to push it further. But तो ट्रेडिशनल हमारा ट्रेडिशन है ना कि we used to sow it in August, so that पोंगळ तांदूळ येतो. आता याठी पोंगळ पुढे पोस्टपोन करायला लागलो. मी तर म्हटले की आता आपण असले सगळे धंदे बंद केलेले खूप चांगले आहेत. पोंगळला तांदूळ बायांनी शिजवायचा आणि यांनी जाऊन बैलांची झुंज द्यायची, त्याला आमच्या इथं पोंगळ असं म्हणतात. पोंगळला काय करायचं, सकाळ सकाळ उठून मडकी जमा करायची, त्या बायांनी त्याच्यात तांदूळ दूध गूळ टाकून शिजवत बसायचं, यांनी दुपारी ते सगळं खायचं प्यायचं आणि दुपारी जाऊन बैल जमा करायची आणि त्या बैलांची झुंजत बसायचं. ह्याला पोंगळ म्हणतात. बैलाला बी दारू पाजायची, आपण पण दारू पितो. मग माझं तेच म्हणणे की हे असले सगळे जे उत्सव आहेत ना, हे आता बंद करायची वेळ आलेली आहे. They followed an old agricultural calendar which no longer makes any sense because your climate itself has undergone a phenomenal change. पण ते सांगायचं तुम्ही, ते तर सुप्रीम कोर्टाला जाऊन कन्व्हिन्स करून येतात की 2000 वर्षापूर्वीच्या कवितांमध्ये सदरील उत्सवाचा उल्लेख आहे, त्याच्यामुळे ना तुम्ही आम्हाला बैलाला झुंजू द्या. म्हणजे असं पण सांगायला कमी नाही करत की ते स्पेन मध्ये होतं, ते इकडं होतं, म्हणजे आपल्याकडे काय नको. मग काय करणार आता त्याला? हा बोल. If we see that the Tamil government that is much more interested in the construction of power plant such as Kulam, and not only Singapore but 2-3 phases, phase 1 to 3, but not even thinking that we must integrate and develop a canal system in that state. So ना एक मिनिट रुक. नॉर्थ में है ना, ऑन द कावेरी, ऑन द तमिलनाडु साइड देयर आर डॅम्स. तमिलनाडु हॅज 4 रिव्हर्स ज्यांचं पाणी कावेरीत जातं. सो त्या ज्या नद्या आहेत ना, त्या नद्यांवरती डॅम्स आहेत, नाही तशातला भाग नाहीये. तमिलनाडूचा प्रॉब्लेम इज इन अ सर्टन पोर्शन ऑफ दिस एंटायर एरिया की जिथं द रिव्हर कम्स फ्रॉम कर्नाटक इनटू तमिलनाडू, की जिधर वी डोंट हॅव दोज टाइप्स ऑफ सिस्टम्स. म्हणजे अदरवाइज वी डू हॅव क्वाइट एलॅबोरेट सिस्टम्स ऑफ डॅम्स, कॅनॉल्स, एव्हरीथिंग. But the problem is in a certain area of the state, a certain area of this entire basin, की जिथं नदी कर्नाटक मधनं तामिळनाडू मध्ये येते, जिथं काहीच नाही. And that is the place where we need to put things into place. But the problem is की मी डॅम बांधायला तयार आहे, म्हणजे आम्हाला डॅमचा प्रॉब्लेम नाहीये. डॅम मध्ये पाणी कुठून आणायचं? डॅम मध्ये पाणी त्याच येणारे ज्याला वरनं सोडलं जातं. सो ह्या ज्या 4 नद्या तिच्या ट्रिब्युटरीज आहेत ना, त्या तर नाही मला हलवता येणार. सो those are already there in place. But those waters, those portions of the land which depend on the waters coming from Karnataka, I can't build any dams over there because if I don't have waters, what do I justify that cost of building dams with? त्या पट्ट्यामध्ये नदीचं पाणी डिपेंडेंट कम्प्लिटली वरनं सोडणाऱ्या पाण्यावरती राहतं.
सो हा प्रश्न एवढाच नाही की बाबा आमच्याकडे डॅम्स नाही आहेत. हा, तुझा मुद्दा एकदम रास्त आहे. तुझा मुद्दा वेगळ्या अर्थाने रास्त कुठे आहे की बाबा तुमच्याकडे जर एवढा पाऊस पडतो की निम्म शहर पाण्याखाली जातं, तर हे जे पाणी पडतंय हे पाणी जिरवायची तुमच्याकडे सोय काय आहे? तर तामिळनाडू इज द फर्स्ट स्टेट इन इंडिया which way back in 2001 itself, in Jayalalitha's earlier period as chief minister, made this point very clear to every real estate builder in the state. Rainwater harvesting ची सोय जर नसल, बिल्डिंगला कुठलंही सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंट कडनं मिळणार नाही. So the first thing when you get the design plan passed is you please show us कि आपका rainwater harvesting का provision क्या है. This is the first state in India which did it. Don't forget it. A, B. The problem is in terms of what has now been built as far as cities are concerned. And तो problem त्यांचा आहे, तो problem पुण्याचा आहे, तो problem सगळ्या शहरांचा आहे. Rapid development जो आपका city का हुआ है ना, उसमें what we have gone about doing is we have kept on building in what is known as a floodplains. म्हणजे जिथं जागा मोकळी दिसेल ना, तिथं वायर लावायची बोर्ड लावून मोकळायचं. हे आम्ही इथं पुण्यात केलं, म्हणजे तामिळनाडू कसं झालं पाहिजे. पुण्यात बाणेरला की ज्यावेळेला घरं पाडायला लागल्याच्या नंतर मग आम्हाला लक्षात आलं की बाणेर पाषाण एरियामध्ये there's a river called राम नदी की which has disappeared because we have kept on building on it. मिठी in मुंबई, या ज्या नद्या आहेत ना, when they used to flow in their old ways, the normal idea was की नदीच्या जवळ कधी बांधकाम करायचं नाही. म्हणजे even in the lean season don't build near a river. कारण रिवर का जो नेचुरल फ्लो है वो many times multiply होगा if it rains heavily. So in olden times we had roads and we had steps which took you to the river. We never built on the river. Remember Uttarakhand 2013? नदीला पाणी आल्याच्या नंतर अलकनंदा, मंदाकिनी सगळ्या नद्या की याच्यानंतर we had those lovely beautiful new developments. बाबाजी का आश्रम निम्मा इकडं आणि निम्मा तिकडं सगळं गेलं वाहून. असं कसं वाहून गेलं? मेडिटेशन रिसोर्ट्स इन द हिमालयास, ये जो डेव्हलपमेंट्स है ना, ये घटिया है. The ancients always built it. पण आता ते करणार काय? दुनिया बदलली, जमीन महत्वाची झाली, नदीला कधी पाणी येईल काय माहिती, दिसली जागा लावून टाकली. The pre-modern world in India had that very strong sense. Never go close to the river to build anything. Never. तिच्यातून आपल्यात अंतर असलं पाहिजे. भले सीझन लीन असताना तिचं बेसिन ऑलमोस्ट 1/10 जरी कमी झालेलं असलं ना, तरी डोंट गो क्लोज टू. और कभी तो बारिश आएगा और जब बारिश आएगा तब जो कुछ भी आप वहां पे बांधोगे ना वो सब बह जाएगा. नाही तर मग लाईक द मोहनजोदड़ो पीपल बी रेडी फॉर इट की नदीला पाणी आलं की सगळं वाहून जाणार आहे. वाहून गेल्याच्या नंतर माग उरलेला गाळ जो असणार आहे तो अत्यंत सुपीक असणार आहे, त्याच्यात आपण तांदूळ करू. पण आधी वाहून द्यायची तयारी ठेवा. So one of the two things, you either be ready for that or you don't build close to it. But India's cities are building like mad into what are called the floodplains. ये जो पूरे एरियाज खाली रखे जाते थे ना, जैसे फॉर एग्जांपल आपण मराठीमध्ये वाळवंट म्हणतो नदीचं, they were kept empty precisely to let the river flow through during the monsoons. But every city in India is gone mad, simply gone mad. They don't understand the concept called as floodplain. तितर ठोका. But the problem is वो जो बढ़ेगा, and river is just not what you get to see over here ना, उसका headwater से अगर पानी आया, ये सब कुछ बह के लेके जाएगा. We sit with agonizing pictures of केवढा पाऊस पडला, सगळं वाहून गेलं. आणि इमेजिन इसका ज्योग्राफी सोचो आप. चेन्नई में होता है, उत्तरकाशी में होता है, बॉम्बे में होता है, पुणे में होता है, कलकत्ता में होता है. Not a single place in India is exempt to this. This strangely enough now makes us Indians. In a strange way we become Indians,
because we all are victims of the same sort of process of development, as a consequence of which you are going to get irrational flooding, which is going to go about destroying you. एक भी ज्योग्राफी नहीं है इंडिया का जिधर ये नहीं हो रहा है, सब ज्योग्राफीज में हो रहा है. ऐसे आगे हाँ तो बोल. Sir, I have 6 questions. Wow, somebody has 6 questions. हाँ 5 are related to this Kaveri. हाँ 6th one is from NCERT. So 6th one is from NCERT inquiry ka channel. birth. So 5 questions related to Kaveri. First, in Indian Express, I happened to come across an article which said that even in the past there was some conflict between Karnataka and Tamil Nadu related to the same river. So my question was, how did they solve it in the past? They have never solved it in the past. The solution came in 1990 when the Supreme Court ordered that a tribunal be established. The tribunal awarded the final settlement in 2007 when it assumed that there would be 740 TMCs of water in the river basin, 419 of which will go to Tamil Nadu, 270 which will go to Karnataka, 40 which will go to Kerala, and 30 which will go to Kerala, and 4 TMCs which will go to Pondicherry. So in the past it was never resolved. Past में अगर resolve हुआ होता तो फिर आज क्यों आग जाके लगाते? म्हणजे 2016 मध्ये आपण आगी लावत फिरत असू तर past मध्ये सुटलंच नाही म्हणूनच आग लावतोय ना. Second, sir, you spoke of this authority and board which has to be established to solve this problem. Now this authority which would be for all the Indian rivers or No, it's only about the Kaveri River. So it's what is called the Kaveri Waters Board. So it's only about Kaveri and it will include representatives, actually speaking with irrigation secretaries of the 3 states of Karnataka, Kerala and Tamil Nadu and of the Union Territory of Pondicherry. what about the Indian rivers? Do we have some authority there or? You do have different types of tribunals, you do have different types of authorities as far as the other Indian rivers are concerned. You do have some of them कि जिनके case में matters contentious हैं and are pending issue with everybody. You have some cases कि जिधर matters resolved है and things are amicable. You have some जिधर कभी लगा नहीं था. For example, when the Farakka barrage was built on the Ganga, never was it imagined that Bihar would witness flooding on account of the Farakka barrage. Now Bihar's demand is for God's sake do away with the barrage because the barrage is responsible for heavy flooding in Bihar, especially during the monsoon season when you need the waters to flow down into the Ganga. So Farakka barrage built इसलिए किया गया था so that in the lean season the Calcutta port will have ample amount of water and that water will come through the Ganga. और उसका consequence आज जाके ये हो रहा है कि Bihar is witnessing massive flooding and now it is being hydrologically मतलब उस area के जो experts हैं in this field they are now insisting on this that the Farakka is seriously responsible for that problem. Sir, is there a possibility to establish a national body for this institutions? There is a possibility, but I don't know as to, for a simple reason because as I said, it's only when it is interstate rivers that the union government has an interest in it. When जिधर state का जिधर river interstate नहीं है, जिधर river का head और tail पूरा आपके state में है, उसमें union government क्या करेगा ना meddle करके? Sir, last few weeks, Supreme Court gave a direction that we have to release 6,000 Cusecs of water every day. And there was some other body which said that we have to release 3,000 cusecs. No. 3,000 cusecs का demand जो 3,000 cusecs ही is what we can release was what the Kannada said. So the Karnataka claim was कि what we can release is 3,000, what is necessary is 3,000, but the Supreme Court doubled it up and made it 6,000. Sir, according to what I read, initially the demand was that we have to release 12,000. That was Supreme Court saying. 15, 12 और 6 ये तीनों figures Supreme Court के figures थे. Karnataka throughout was clear with this कि 3,000 is what is adequate and 3,000 is what we can now release. कर्नाटक ने इस साल सबसे घटिया गेम किधर किया कि कर्नाटक में जब जून में बारिश हुआ ना तब पानी नहीं छोड़ा. So the Tamil problem is had they released water at that point of time, the lower stream reservoirs would have had so much water कि ये झगड़ा ही शुरू नहीं होता. So what Karnataka did this year, funnily enough, is Karnataka sat with that idea कि and it was true to a certain extent it was true. The rains failed Karnataka and Kerala in July itself.
So by June and July itself, it was clear that the rains are down. Kerala, which is supposed to be the first state which receives the southwest monsoon in India, this year has an almost 40% deficit of rain. Some of Kerala's perennially lush green districts are on the verge of being declared droughted districts. And this is the strangest thing, in the rest of the country, you have massive flooding which is taking place, but India's original monsoon state is 40% deficient this year. पाऊस तसाच पुढे निघून गेला. काय करणार, आम्हाला पाणीच नाही मिळालं. आम्हाला दरवर्षी एवढं पाणी पडतं, 40% कमी पाणी पडलेलं. असं इथेच बायपास करा. आता भावट आहे, त्याला काय करतात, आपण काय काय करू शकतो? काहीच नाही करता येत. हा बोल बोल. Sir, I might have read it wrong, but it was something like this that Supreme Court finally was 6,000 cusecs, and Karnataka government was ready to release that water. No. But हाँ, बोल. there is another body, I don't remember its name. Next time I'll tell you. That body said that 3,000 cusecs, and then conflict country. कर्नाटक ने शुरू से ये पोजीशन लिया कि 6,000 क्यूसेक्स का जब ऑर्डर आया, पहले सुप्रीम कोर्ट ने 15,000 क्यूसेक्स कहा. उस 15,000 क्यूसेक्स को कर्नाटक ने 3 दिन छोड़ा. उसके बाद कर्नाटक went to the court saying this that we don't have ample water. The Supreme Court said, अच्छा 15 ज्यादा है क्या, 12 छोड़ दो. They said no. Then the Supreme Court scaled it back to 6. After which Siddaramaiah went for this emergency meeting of the state assembly, where they got a resolution passed की आता थेंबर पाणी सोडलं जाणार नाही. कारण आता उरलेलं जेवढंही पाणी आहे ते आम्हाला जानेवारी 2017. आता that is really strange की they are talking of what is called as January and March 2017. की जानेवारी 2017 मार्च 2017 पर्यंत पुरेल एवढंच पाणी आता आमच्याकडे उरलेलं आहे. म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंट इज ऑलमोस्ट इम्प्लिसिटली अक्नॉलेजिंग इट की द समर मंथ्स आर गोइंग टू बी स्ट्रेन मंथ्स इन साऊथ कर्नाटक. की एप्रिल जर तुमच्याकडे मार्च 2017 पर्यंत पुरेल एवढं पाणी, तुम्ही एप्रिल आणि मे मध्ये काय करणार आहे? तर at the most May one can understand. Most of South Karnataka, especially the Talkaveri region, will receive water sometime around the 20th of May. If the monsoon is on time and if it rains normal. So Talkaveriला almost 20-25 मेच्या आसपास पहिला पाऊस पडायला सुरू होतो. So त्यांचं म्हणणं आहे की मधला फक्त 1.5 महिन्याचा पिरियड असा असणार आहे की when we'll have very strange situation as far as availability of water is concerned. Last two questions are very light. Sir, if northeast monsoon के वजह से rainfall आगे आपको situation might tighten up. True. It's not good. And second, you said कि in other countries, lower riparian regions, they have more rights. So why? Well, so lower riparian traditionally were supposed to be those regions which were more economically developed as compared to the upper riparians. Upper riparians historically ऐसे regions थे कि जो either mountainous थे, remote थे, कि जिसकी वजह से उनका economic development हमेशा एक तरह से lagging था. So lower riparians historically हमेशा ऐसे regions रहे हैं कि जो economically ज़्यादा developed थे, which had more urban centers, which had a more settled pattern of life. And as a reason why the lower riparians are supposed to have a more superior right as compared to the upper riparian. Done?